तर शरद पवार हे आता भीमथडी जत्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पाहतोय की शरद पवार हे पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भीमथडी जत्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्यासोबत इतरही नेते आणि पदाधिकारी पाहायला मिळतात। या जत्रेमध्ये शरद पवार हे आता पोहोचलेत। सुनंदा पवार या भीमथडी जत्रेच्या आयोजक आहेत आणि या जत्रेमध्ये सहभागी होण्यासाठी शरद पवार हे देखील पोहोचले। पुण्यामध्ये भीमथडी यात्रा ही सातत्याने आयोजित केली जाते। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात आणि शरद पवार हे देखील या यात्रेच्या आयोजनाकडे लक्ष ठेवून आहेत। ते देखील आता या यात्रेमध्ये सहभागी झाले। सुनंदा पवार या भीमथडी जत्रेचं आयोजन करतात। दरवर्षी पुण्यामध्ये ही जत्रा भरवली जाते। मोठ्या संख्येने पुणेकर नागरिक देखील या जत्रेमध्ये सहभागी होत असतात आणि आता शरद पवार हे देखील या जत्रेमध्ये सहभागी झाले। आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री असलेल्या सुनंदा पवार यांच्याकडून या भीमथडी जत्रेचं आयोजन केलं जातं आणि या जत्रेमध्ये सहभागी होण्यासाठी ही जत्रा पाहण्यासाठी आता शरद पवार पोहोचले आहेत। तर पुण्यामधील आयोजित भीमथडी जत्रेमध्ये आता शरद पवार दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, आपण पाहतोय की शरद पवार हे भीमथडी जत्रेमध्ये आता सहभागी झालेत। शरद पवार हे भीमथडी यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। तर गेली 18 वर्षापासूनची ही भीमथडी यात्रेची परंपरा आहे। या भीमथडी यात्रेमध्ये गावगाड्याची संस्कृती असेल, खाद्य संस्कृती असेल आणि महिलांना चालना मिळण्यासाठी ही भीमथडी यात्रा खरं तर एक पुणेकरांसाठी विशेष आकर्षण असते आणि हीच भीमथडी यात्रा पाहण्यासाठी शरद पवार सध्या भीमथडी यात्रेमध्ये दाखल झालेले आहेत। महिलांनी जो काही महिला बचत गटांच्या माध्यमातून जो उद्योग सुरू असतो आणि अशा महिला बचत गटांचे काही स्टॉल आहेत, तर 235 स्टॉल असे या भीमथडी यात्रेमध्ये लावण्यात आलेले आहेत। त्या प्रत्येक स्टॉलला शरद पवार हे भेट देत आहेत, त्या स्टॉल पाहणी करत आहेत। खरं तर अगदी पुणेकरांसाठी हे एक आकर्षण असतं। गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भीमथडी यात्रेसाठी पुणेकरून आवर्जून याची वाट पाहत असतात आणि आपापल्या जशा वेळेनुसार भेट देत असतात। खरं तर विविध मान्यवर मंडळी या भीमथडी यात्रेसाठी पण भेट देत असतात। आज सकाळीच या भीमथडी यात्रेसाठी शरद पवार हे दाखल झालेले आहेत आणि ते या भीमथडी यात्रेमध्ये वेगवेगळ्या महिलांच्या स्टॉलला भेट देत आहेत, त्यांना चालना देत आहेत। नक्कीच लक्ष्मण, तर शरद पवार आता भीमथडी जत्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। 20 ते 25 डिसेंबर दरम्यान सिंचननगर इथल्या कृषी महाविद्यालयामध्ये असलेल्या मैदानामध्ये ही यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। 21 ते 25 डिसेंबर दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेमध्ये ही जत्रा खुली असणार आहे। लक्ष्मण, आपण पाहतोय की